पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टची मस्तपैकी 1084 रुपये काहीतरी दाखवत होते आपल्याला. टार्गेट कम्प्लीट व्हायला फक्त थोडंसं बाकी आहे. 3 पंक्चर टायरमध्ये अख्खा टायर टक्कल झालंय. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या आज व्हिडिओ येत आहे आणि आपण ओला उबर रॅपिडो यांच्याबद्दल डिटेल्समध्ये व्हिडिओ सांगतो. डेलीच्या डेली असं झालं. तर आज आपण खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. पहिले तुम्ही टाइम बघून घ्या, 6:42 घरून लवकर निघायचं कारण हाच आहे मित्रांनो. कारण की 2 दिवस आपले जे गेले होते ना, अजितदादा पवार ह्यांच्यामुळं 2 दिवस काम पण नव्हतं. काल मस्त पैकी काम झालं होतं, बऱ्यापैकी काम झालं होतं. 4-4.5 रुपये. तर आज पण असंच करू मित्रांनो. आज आपला 4-4.5 रुपये टार्गेट राहणार आहे. मतलब 4,000 रुपये टार्गेट ठेवू आपण धरून चालू. कारण की 4,000 केल्याशिवाय यायचंच नाही. असं तर उठलोय सकाळी 6 वाजेपर्यंतच आणि तासभर लागला घरून आवरायला. पोहो वगैरे मस्तपैकी नाश्ता वगैरे झालंय. पार्किंगमध्ये गाडी काढतोय आणि ब्लू लाईट आपला रोजच्या प्रमाणे जाऊ द्यायचं. किलोमीटर पण 0 करून घेऊ. सीएनजी भरून, आता सीएनजी भरूनच आपण केली डेलीच्या डेली किलोमीटर 0 करतो. आणि मित्रांनो, एवढ्या दिवसाच्या नंतर व्हिडिओ यायचं कारण हाच आहे की आपण जे आहे ना प्रायव्हेट जे ट्रिप आहे ना ते आपल्याला भेटत चाललंय. मतलब आता जे कॉन्टॅक्ट आहे ना ते वाढत चाललंय. त्याच्यामुळं परत आपल्याला उद्या संध्याकाळी जायचंय आपल्या शिर्डी राऊंड ट्रिप आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे, तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगतो. शिर्डीकडे सीएनजीचा काय विषय आणि शिर्डीला जायला आपला हे जे लागतो ना टोल वगैरे ते सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगू मित्रांनो. तर चला मित्रांनो, आज आहे 30 तारीख, सकाळी झालंय, निघालोय कामाला. 4,000 टार्गेट कंप्लीट करू आणि बघूया आपला जो टार्गेट आहे ना ते कंप्लीट होणार की नाही म्हणून. काल मस्तपैकी अर्निंग झाली होती मित्रांनो. रॅपिडोमध्ये पण आणि उबरमध्ये पण मस्त ट्रिप पडत होते. 2-3 एअरपोर्टचे ट्रिप पडते. त्याच्यामुळे आपलं टार्गेट जे आहे ना कंप्लीट झालंय मित्रांनो काल पण. तर बघूया, काल व्हिडिओ बनवायचं कारण हाच होतं की नाराजगी अजितदादा पवार यांच्यामुळं. तर असा विषय आहे मित्रांनो. तर आपण आपल्या गाडीमध्ये फॉगलॅम्प पण ऍड केले, बघू शकता तुम्ही. तुम्हाला फॉगलॅम्प मी दाखवतो. बघा, कलर पण चेंज आहे. एवढे भारी कलर आहे ना जे, खूपच भयानक. आता पार्किंगमध्ये तुम्हाला एवढं दाखवत नसेल. चला, आता ब्लू लाईट गेली आहे, आपण निघू आता इथून. सीएनजी भरून आपण डायरेक्ट आता बोलूया वाघोलीला. तर टाइम बघा तुम्ही, पहिले 8:08. गाडी चालली टोटल 36 किलोमीटर. आपण हे पुणे रेल्वे स्टेशन तुमच्या समोरच आहे, मस्तपैकी इथं आलोय. तर विषय असं झालं, सकाळून येताना आपण सीएनजी भरत होतो. गाडी वगैरे सकाळची केली आणि लगेच आपल्याला एक रिझर्वेशनमध्ये ट्रिप पडते. कोरेगाव भीमा वडू बुद्रुक वडू नाही का आपला कोरेगाव भीमाचं, तिथून एक ट्रिप पडते रेल्वे स्टेशनची मस्तपैकी रिझर्वेशनमध्ये. 845 रुपये काहीतरी कॅश कलेक्ट होते. 20 रुपये त्याच्यातून मायनस करून घ्या. 820 रुपये तुम्ही धरून चला. 820 रुपये मी काही बघितलं नाही. 820 रुपये आपल्याला दिले. मस्तपैकी सकाळची एक ट्रिप झाली. आता बघतोय थोडा वेळ, 5 ते 10 मिनिटं बघू इथं. हा, तर 20 मिनिटं बघू मिनिमम तरी. 8 वाजेपर्यंत पडली होती, पण ती काही एक्सेप्ट झाली नाही. दत्तेवाडीची पडली होती काहीतरी, दनकावाडीची पडली होती. परत पडते कुठली तरी, 1 मिनिट मला बघू द्या. कोंडवाला नाही जायचं आपल्याला. तर बघतोय आता ट्रिप जर पडली तर लगेच निघू, जर नाही पडली तर वेट करू थोडा वेळ. जर पडेलच माझ्या हिशोबाने, कारण की सकाळचा टाइम झालाय. 8:30 वाजेपर्यंत थांबायची तर लास्ट चहा वगैरे घेऊ तोपर्यंत. आणि त्या ट्रिपचे दिले मित्रांनो आपल्याला 825 रुपये मस्तपैकी. आणि 1 तास लागला मिनिमम यायला. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. घरून येता येतं आपण MT तास वागलीपर्यंत. तर बघतोय आता ट्रिपची वाट, बघूया किती वाजता आपल्याला ट्रिप पडते इथून. तर आपली अर्निंग मस्तपैकी झाली आहे. 12:23 टाइम बघू शकता. किलो गाडी 97 आणि सीएनजी पण फिल केलेलं आहे आपण आपल्या गाडीमध्ये. आणि पेट्रोलचं एवढं कमी आहे मित्रांनो. आता भरू आपण पेट्रोल उद्या जायच्या टायमिंगला. तर उद्याचं पण भाडं भेटलं आपल्याला, कुठला तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये. तर आपण होतो मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या तिथं चहा वगैरे घेतला मस्तपैकी. तिथून लगेच आपल्याला 5 चहा घेऊन आलो. तर लगेच 5 मिनिटांनी लगेच ट्रिप पडली आपल्याला ह्याची भुकुमची. भुकुमची मस्तपैकी रॅपिडोमध्ये होती. त्यांना नेऊन सोडलं. त्यांचे दिले आपल्याला 410 रुपये मस्तपैकी. कॅश कलेक्ट केलं, कॅश दिले कस्टमरने, ऑनलाईन नव्हती. त्यांच्याकडून कॅश घेतलं. त्याच्यानंतर आपण जसं सीएनजी भरायला निघालो होतो तिथं भुगावला आहे ना, भुकुमच म्हणा आपण, तुम्ही भुकुमला सोडलं होतं. आणि तिथं सीएनजी आहे, पंप आहे, राईट साईडलाच पंप आहे. तो तिथं गर्दीच नव्हती. आणि सीएनजी भरायच्या टायमिंगला थोडं अलीकडेच होतं, मतलब 2 मिनिटाच्या अंतरावर होतं सीएनजी पंप. लगेच आपल्याला एक आपला हे असते पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टची मस्तपैकी 1084 रुपये काहीतरी दाखवत होते आपल्याला. तर मस्तपैकी कस्टमरला पिकअप केला आणि त्याच्यानंतर एअरपोर्टला त्यांना ड्रॉप केलं. त्याचे दिले आपल्याला 1085 रुपये. पहिले सीएनजी भरून घेतलं होतं, कारण की ते फॉरेनर वगैरे होतं. कारण की त्यांचं नाव वगैरे वाचून मला समजलं की फॉरेनर वगैरे आहे. त्याच्यामुळे सीएनजी 2 गाडी राहिली होती आपली मस्तपैकी. पहिले सीएनजी वगैरे भरलं आणि कस्टमरला गेलो पिकअप करायला. पिकअप करून हॉटेलमधून मस्तपैकी त्यांना मेडिकल वगैरे काहीतरी घ्यायचं होतं. 2 मिनिटं थांबलं साईडला.
पण AC चालूच होतं. आणि कस्टमर जेव्हा गाडीमध्ये असतात तेव्हा गाडी AC चालू ठेवा, कारण की हा कस्टमरचा खूप मतलब महत्त्वाचा असतो. आणि जर फॉरेनर असेल तर 101% ठेवा, कारण की त्यांना आपल्यामुळे इश्यू नको. जे माझे एअरपोर्टचे जे कस्टमर असतात ना मित्रांनो, मी खरं सांगतो तुम्हाला, तनिकाभर आपले जे ती असते ना त्याच्यावेळेस सुद्धा मी त्यांना त्रास देत नाही. तुम्ही पण नका देत जाऊ, कारण की कस्टमरला त्रास झाला तर आपल्याला त्रास होतो असा विषय. तर त्याच्यामुळं आपण कस्टमरला व्यवस्थित सर्व्हिस द्यायची, असा आपला टार्गेटच आहे पहिल्यापासूनच. आपण एअरपोर्टचं जर असलं ना तर काही विषय सोडून द्या, आणि जर फॉरेनर असलं तर एकदम डायरेक्ट डोर वगैरे ओपन करून द्यायचं, त्याच्यानंतर सामान वगैरे काढून द्यायचं. असं तुम्ही जे म्हणायचं मला म्हणू शकता, पण मी कस्टमरला असं बिहेवियर करतो, माझा असं स्वभाव आहे. तर त्यांना सोडलं मी मस्तपैकी 1084 रुपये दिले, 1 तास लागला त्यांना सोडायला. त्याच्यानंतर तिथून आपण गेलो होतो लेमन ट्रीला वाट बघितलं. मिनिमम 2 तास झाले होते. 10-10:30 वाजता तिथे एअरपोर्टला होतो मी. त्याच्यानंतर ना 2 तास 11-11:30 वाजता आपल्याला एक ट्रिप असते लेमन ट्रीला. मस्तपैकी तिथं एक वडापाव खाला आणि चहा घेतला परत, कारण की तिथला चहा खूप भारी लागतो. तिथं चहा घेतल्याच्या नंतर ना आपण आलो सध्या आता शिवाजीनगरमध्ये. बघू शकता तुम्ही, कस्टमरला केलं ड्रॉप मागच्या हॉटेलमध्ये कुठल्या तरी. एक्सेल होती, एकटाच जण होतं, आणि याच एकटे जणांचं एक्सेल बुकिंग करत आहे. फॅमिली आपल्याला एक पण भेटली नाही सकाळपासून. आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दिले 293 रुपये मस्तपैकी. ऑनलाईनच होतं, प्रिपेडच होतं. कस्टमरला केलं ड्रॉप. आता बघतोय ट्रिपची वाट. आणि उद्याचा आपला हा प्लॅन आहे. उद्या आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वर आणि दिव्यागर बीचला. तर मित्रच आहे. तर बघूया उद्याचा दिवस कसा जातो, आणि तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो हरिहरेश्वर साईड कसं असतो, आणि त्याच्यानंतर बीच वगैरे तर सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. उद्याचं तुम्ही नक्की बघा, माझं एवढंच म्हणायचं. आज संध्याकाळी आपल्याला हिंजवडी फेज 3 ला जायचंय, तिथं मुकाम राहायचंय. जमलं तर तिथं मुकाम थांबू. त्याच्यानंतर सकाळी तिथूनच पिकअप आहे. मित्र आहे, तर मित्रांचे मित्र आहे असं म्हणू शकता तुम्ही. माझा जो जीवलग आहे ना तेच गेला असतं, पण त्याच्या कारणामुळं तो चाललाय आपल्या या साईडला, आउटसाईडला चाललाय. त्याची फॅमिली दर्शनाला चालली, त्याची पण एर्टिगा घेतली. त्याचं ब्लॉग बनवलं नाही मी, कारण की ह्याच कारणामुळं आपल्याला पैसे टाइमच नव्हता त्याच्यामुळं. तर ठीक आहे मित्रांनो, बघते आता ट्रिपची वाट, किती वाजता आपल्याला ट्रिप पडते तुम्हाला सांगतो, आणि कुठं जातो ते पण सांगतो. सध्या तर मस्तपैकी अर्निंग झाली मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप काही व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल, आणि मला पण खूप काही शिकायचं आहे आता. तर ठीक आहे, भेटूया थोड्या वेळाने लगेच. तर मित्रांनो आता टाइम झालाय 7:30. आपण आलोय घरी. पहिले मी इथं राहत होतो, हे जे बिल्डिंग दिसते का समोरची, ते माझी रूम होती. तर विषय असा झाला, आपण कुठं आलो तुम्हाला सांगतो. आणि हवा आपण चेक या कारणामुळं करतोय. उद्या आपल्याला जायचंय आपला दिव्यागर बीच आणि हरिहरेश्वर, त्याच्यामुळं. आणि हा जो टायर आहे ना आपला, सारखंच मला प्रॉब्लेम देते, काय माहिती काय विषय. हा जो मागचा टायर आहे ना याचं सारखंच हवा कम होऊन जाते. आता मला चेक करून घेऊ, आणि तुम्हाला अर्निंग वगैरे किती झाली सगळं घरी गेल्यावर सांगतो डिटेल्समध्ये. पार्किंगला गाडी लावून, आणि CNG पण भरायला आलं, पण CNG पंप पण बंद आहे आपला रेग्युलरचा जो पेट्रोल पंप असते. आणि टार्गेट कंप्लीट व्हायला फक्त थोडंसं बाकी आहे, ते पण आता ह्याच्या कारणामुळे नाही झालं की मधामध्ये आपल्याला खूप जास्त टायमिंग ट्रिप नाही भेटली. त्याच्यामुळं आता हवा चेक केली. चला निघू आता घरी, आणि घरी जाऊन तुम्हाला सांगतो CNG किती लागलं आणि इन्कम किती झाले ते आपले. 3 पंक्चर टायरमध्ये अख्खं टायर टक्कल झालंय. काढलंय पंक्चर. आता जाऊ घरी. उगाच म्हणलो टेन्शन आहे, कारण की उद्या आपल्याला परत संध्याकाळी जायचं आहे आपल्या याला शिर्डी आणि वटांगीला आपल्या कुदेवत्याला. ओके. तर मित्रांनो आपण आपली आज अर्निंग वगैरे सांगतो, आणि किलोमीटर किती. 7:51. गाडी 166 किलोमीटर चालली. 1 मिनिट. हा CNG भरल्यापासून 110 किलोमीटर चालले. टोटल 166 किलोमीटर चालले. मस्तपैकी पार्किंगला गाडी आपण उभी केली. तर विषय असं झाला मित्रांनो, आपण जे होतो ना पार होतो शिवाजीनगरला कोथरूडला. तिथून आपल्याला एक ट्रिप पडली मस्तपैकी तास ते 1.5 तासाच्या नंतरनं रॅपिडोमध्ये. त्याची दिली आपल्याला 430 रुपये 20 रुपये काहीतरी मस्तपैकी. त्यांना सोडला हांडेवाडीला. चला मला हांडेवाडीला तरी जाऊन तिथं तरी आपला एखादी ट्रिप पडेल म्हणून. तिथं गेल्याच्या नंतर ना मित्रांनो आपल्याला तिथून मतलब जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आपल्या बाथरूमला जाऊन आलो, जेवण वगैरे केलं. जेवण केल्याच्या नंतर ना आपल्याला तिथं मस्त एक चिकन थाळी खाल्ली. तिथं 2 ते 3 तास गेले मित्रांनो आपल्याला. कसं ते समजत नाही, कारण की तिथून ट्रिपच वाचत नव्हते. वाचत होते फक्त 110 आणि 11 किलोमीटर 11 मिनटं घ्यायला, 12 मिनटं पिकअपला, 15 मिनटं पिकअपला, आणि 15-20 मिनटं सोडायला. आणि त्याच्यानंतर ना 200-250 रुपये ट्रिप वाजत होती. त्याच्यानंतर काहीच वाजत नाही. तिथं वाट बघितलं, आणि तेव्हा जायचं मला CNG भरायला. अर्धी टाकी CNG बाकी होती. तिथून आपल्याला पडते खडपसरची, आणि लेक्सलमध्ये 2 ते 3 मिनिटावर पिकअप होतं. आणि त्या ट्रिपची त्याला आपल्याला 200 काहीतरी 40 रुपये 40-50 की 90 रुपये काहीतरी दिलं. मी काय एक्झॅक्ट बघितलं नाही. आणि मस्तपैकी त्यांना कस्टमरला पिकअप करून त्यांना हडपसरला ड्रॉप केलं. आणि तिथं गेल्याच्या नंतर ना पण सेम सिच्युएशन. तिथं पण
1 ते 2 तास थांबायला लागलं, वाट बघायला लागलं, पण ट्रिप काय पडली नाही. आणि थोडं पुढं आलो आणि मगरपट्ट्या साईड तिथं आल्याच्या नंतर ना आपल्याला मस्तपैकी 10 ते 20 मिनिटं थांबलो तिथं. त्याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी वाघोलीची एक ट्रिप पडली. चला म्हणलं घराकडचीच आहे. आणि तिकडं जायचं कारण हा झालं की आपण जे आहे ना तिथं ट्रिप पडली नाही याच्या कारणामुळं तिथं ट्रिप पण पडली नाही. आणि मित्राकडं पाहुणे वगैरे पण आले होते, त्याच्यामुळं तिकडं मी गेलो नाही. तर विषय असं झालं. सध्या टाइम झालाय आणि टोटल अर्निंग झाले मित्रांनो आपल्याला 2570 रुपये आपले ओलामध्ये झाले, उबरमध्ये झाले आणि रॅपिडोमध्ये झाले 1280 रुपये. टोटलकडून 3850 रुपये होतात. आणि CNG बसला आपल्याला सकाळी ते 400 रुपये धरून चला. आणि आता टाकी फुल खाली झाली म्हणून 600 रुपये धरून चला तुम्ही. 1000 रुपयाचा CNG आणि 3850 रुपयाचं मस्तपैकी काम झालंय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याचा आहे ना आपण सकाळी 3:30-4 वाजता उठणार आहे आणि आपल्याला जायचंय पहिले हरिहरेश्वर. त्याच्यानंतर ना अजून आपल्याला जायचंय देवयागर बीच. तिथून आल्याच्या नंतर ना आपल्याला जायचंय परत कुठं माहिती आहे का तुम्हाला, शिर्डी आणि आपल्या कुळदेवाच्या टेम्पलला. तुम्हाला सगळं सांगतो मी. तर उद्याचं पण ब्लॉग नक्की बघा. उद्या आपण 2 ब्लॉग काढणार आहे, एक संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी पिकअप केल्याच्या नंतर ना 2 ब्लॉग आपण करणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हरिहरेश्वरला आणि कोकणला गेल्याच्या नंतर ना त्या साईडला CNG पंप कुठे भेटतो ते तुम्हाला सांगतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया उद्या आपण सकाळी 4:30 आणि 4-5च्या दरम्यानच भेटू, माझा असं विचार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.